अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यानं मोठी कारवाई करत आंतरराज्य फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सुमारे 17,50,000 रुपयांचा मुद्देमाल आणि एक टाटा ट्रक जप्त केला आहे। अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यानं मोठी कारवाई करत आंतरराज्य फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सुमारे 17,50,000 रुपयांचा मुद्देमाल आणि एक टाटा ट्रक जप्त केला। मौजे तडवळे येथील ओंकार शुगर फॅक्टरीमधून 2 अनोळखी इसमांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली। त्यांनी गाडीला खोटा RTO क्रमांक आणि फास्टॅग लावून फसवणूक करण्याचा डाव आखला। संबंधित गाडी ही फिर्यादीच्या ओळखीतील वाहतूकदार विशाल यादव यांची असल्याचं भासवून त्यांनी विश्वास संपादित केला। त्यानंतर साखर आणि वाहतुकीच्या नावाखाली एकूण 18,47,200 रुपयांची फसवणूक करण्यात आली। तक्रारीनुसार आरोपींनी पुण्यातून ब्लॅक बक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि उत्तर प्रदेश लाईनसाठी भाडं असल्याचं सांगितलं। चळवळ येथील ओंकार शुगर फॅक्टरीमधून साखर बाराबंकी उत्तर प्रदेश येथील बिस्किट कंपनीत पाठवायची असल्याचं सांगून त्यांनी बनावट कागदपत्रे पाठवली। त्यानुसार गाडी भरून पाठवण्यात आली। यानंतर गाडीच्या ड्रायव्हरकडून दुरुस्ती, डिलिव्हरी आणि इतर खर्चाच्या नावाखाली वेगवेगळ्या कारणांनी फिर्यादीकडून पैसे उकळण्यात आले। महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत संपर्क ठेवल्यानंतर आरोपींनी सर्व मोबाईल बंद केले। नंतर तपासात दिलेला गाडी क्रमांक खोटा असल्याचं उघड झालं। या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचं लोकेशन उत्तर प्रदेशातील कानपूर इथं असल्याचं निष्पन्न झालं। पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कानपूरला रवाना झालं। तपासात आकाश अशोक कुशवाह याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अभिषेक श्रवण पांडे, उपेंद्र सिंग, रविंद्र सिंग भाटोरिया आणि अरविंद कुमार भगवानदास गुप्ता या 4 आरोपींना अटक करण्यात आली। पोलिसांनी पुण्यातील साखरेच्या 50 किलो वजनाच्या 833 गोण्या आणि अंदाजे 24 लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे, पोलीस नाईक सुभाष दासरे, जगदीश राठोड, सिकंदर मुल्ला, गजानन शिंदे, मलसिद्ध कोळी तसंच सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित करपे, पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव आणि राहुल सोनकर यांचा समावेश होता। पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीचा गुन्हा उघड करत आरोपींचा पर्दाफाश केला।